नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आता महादेव गीतेवर हल्ला झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। आव्हाडांकडनं महादेव गीतेंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे। तर सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरनं आता हल्ला गीतेंवर झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं आपल्यावर गोळीबार झाला, व्हिडिओच्या माध्यमातून महादेव गीते यांनी हा आरोप केलाय। मी महादेव गौरव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे हे तिघजण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं। मी त्यांच्या हातापायाकडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे। ते तिथून निघून गेले। त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढे माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला। तर एका बाजूला आता गीतेंनी हा आरोप केला असून दुसऱ्या बाजूला बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये शोध सुरू आहे। दरम्यान आता बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख परेड होणार आहे। बीड कारागृहामध्ये 4 आरोपींची ओळख परेड होणार असून सुदर्शन घुले, जयराम साटे, प्रतीक घुले, महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे। या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। तर बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या छातीचा सिटी स्कॅन करण्याचा सल्ला आता डॉक्टरांनी दिलेला आहे। पोटदुखीच्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बुधवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याचा सिटी स्कॅन करायला सांगितलेलं आहे। जे काही फिजिशियन आहेत, ज्याला फिजिशियन म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती। त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे। तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांना छातीचा सिटी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे। तर त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल, त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल। सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुरेश धस चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत आणि आता सुरेश धस यांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केलेली आहे। 15 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झाली होती आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचा आरोप धस यांनी केलेला आहे। त्यामुळे त्या वाल्मिक कराड सोबत त्याचा मुलगा सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। महादेव दत्तात्रय मुंडे यांचा 15 महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळी पोलीसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत। त्याच्यामुळे हा तपास लागत नाही, म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास LCB कडे देण्यात यावा। LCBचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे। त्याच्यामुळं LCBचे शेख वगळून LCBला ही केस द्या। यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा राजकीय भूकंप होणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत। दरम्यान याबाबत आता शरद पवारांना विचारलं असता त्यांनी आपणही त्याचीच वाट बघत असल्याचं भाकीत केलेलं आहे। महायुतीमध्ये सगळे पालकमंत्री महायुतीचे सगळे पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळली। नाशिकचे रायगडचे पालकमंत्री पद रद्द केले, उदय सामंत 20 आमदार घेऊन बाहेर जाणार वगैरे अशा चर्चा सुरू झाल्या। एक प्रकारचा राजकीय भूकंप होणार असं सांगितलं जातंय, काय सांगू शकता? मी वाट बघतोय
त्याची मी वाट बघतोय की कधी बाहेर पडतं. यानंतर आता बातमी आहे बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावलेल्या टोल्यासंदर्भातली. काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मेळाव्यामधून अमित शहांवर घणाघाती टीका केली. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जात आहेत, मात्र त्यांना जाग येत नाहीये. त्यांचं नेतृत्व कुणालाही मान्य नाही. ठाकरेंनी काल अमित शहांवर केलेल्या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले. तर यावरनं आता राऊतांनी सुद्धा पलटवार करत घोटाळा करणाऱ्या बावनकुळेंना अटक करा असं म्हटलंय. उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे. ठीक आहे, अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोणती जड की पत्ती आहे. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नका काढू. हा महाराष्ट्र आहे. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे. अजूनही सुधरत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. हे जे कोणी सद्गृहस्थ आहेत बावनकुळे, हे तेच ना ज्यांनी 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला. हेच ते गृहस्थ ना. असा बालिशपणा आम्ही कधी करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा. 600 कोटीचा भूखंड 1 रुपयाला. हा काय, ईडी कुठे आहे, सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी याला महसूल मंत्रीपद दिलं, हा मोठा गुन्हा आहे. बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातली. काल मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आणि या संकेतांनंतर आता जिल्हा प्रमुखांना त्यांनी मार्गदर्शन केलेले. तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना दिलेल्या आहेत. पक्षवाढीसाठी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व तयार करून त्यांना अधिकार देणं गरजेचं आहे. मुंबईतील राज्यभरामध्ये जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचं ठाकरेंच्या नेत्यांचा बैठकीमध्ये सूर असल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात जिल्हा प्रमुखांना काही सूचना केलेल्या आहेत. तुम्ही आधी स्वतःचं बळ स्वतःच्या क्षेत्रामध्ये दाखवा आणि मग स्वबळाचा निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. यासोबतच स्थानिक नेतृत्वाला उभारी द्या, स्थानिक नेतृत्वाला मोठं करण्याचं काम करा. शहरांमधलं, मुंबईमधनं जे संपर्क प्रमुख आहेत त्यांचा हस्तक्षेप कमी करा, असं सुद्धा यावेळेस कार्यकर्त्यांकडनं सूर आवाहण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, या बातमीवरनं एक समजतंय की उद्धव ठाकरे यांची आगामी महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी सुरू झालेली आहे. कशा पद्धतीने एकूणच पक्षाकडनं ही एकूण तयारी होतीये? कालच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांची बैठक बोलली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना स्वबळाच्या संकेतांवर काही भाष्य केलेलं आहे. राज्यभर आपल्या पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ, अशा पद्धतीच्या सूचना या जिल्हा प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रमुख या शिवसेनेमधील एक महत्वाचं पद आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी या सूचना करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय निश्चित काही फार छान आहे, चांगलं केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी हे लोक माझ्याकडे आले, त्याला मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं. ते म्हणाले, पण यांनी खरोखर एक किमया करून दाखवलेली आहे. मी पण त्यांना म्हटलं की हे फारच छान आहे. त्यांनी जो रंग वगैरे तयार केलेला आहे, नैसर्गिक रंग, ह्या दुसऱ्या रंगाने वास येतो आणि सर्दी खोकला, तो पेंटसुद्धा याच्यातून त्यांनी तयार केला. मग काय करू शकता जर लोक एकत्र आले तर, याची चर्चा होती. अमित शहा राजकारणातले किमयागार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? राजकारणात काम नव्हतं. हे जे आहे जय जवान जय किसान यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर चर्चा होती. साहेब, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत होते, बाकी लोक भाषण करत होते, पण अमित शहा तुमच्याशी चर्चा करण्यात मग्न असल्याचं बघायला मिळालं. अरे पण आता काय चर्चा अशीच काय करणार मी. ते मला म्हणत तुम्ही भाषण का नाही करत. मी म्हटलं बा तुम्ही यायच्या अगोदर मी 15-20 मिनिटं भाषण केलेलं आहे, तुम्ही फिरसे करोगे. ते म्हटलं मी नाही, आम्ही फिरसे नाही करतो. साहेब, पण राजकारणावर काही चर्चा झाली का? नाही राजकारणावर काही चर्चा नाही. दिल्लीत भेटेल जाणार
आपल्याला काही बोलवणं आलंय, त्यांनी भेटायला बोलवलं वगैरे असं काही? अहो, दिल्ली हे देशाची राजधानी आहे. आपण आम्ही कधी पण जाऊ शकतो. असं काय करताय? काय ठीक आहे. धन्यवाद सर. तर मालेगावमधून आता छगन भुजबळ बोलत होते. छगन भुजबळ आज अमित शहांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्या दोघांमध्येही बराच वेळ चर्चा झाली. मात्र ही चर्चा राजकीय नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर आता राज्यातल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, कारण आता प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेमध्ये असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस आता मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ होणार आहे. मात्र सुधारित तिकीट दर केव्हा लागू होतील याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. खर्च वाढत असल्यानं भाडेवाढ करणं गरजेचं असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं होतं. तर दालपरीचा प्रवास आता लवकरच महागणार आहे, कारण एसटीची 15% भाडेवाढ निश्चित झालेली आहे. दरम्यान हे तिकीट दर नक्की कधीपासून लागू होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र कालच अजित पवारांनी असं आश्वासन दिलेलं होतं की आधी नवीन एसटी ताफ्यामध्ये सामील होतील, नवीन एसटींची सेवा सर्व प्रवाशांना मिळेल आणि त्यानंतर भाडेवाढीचा निर्णय घेऊ, असं म्हणून सुद्धा अगदी आज म्हणजे दुसऱ्याच दिवशी एसटीची भाडेवाढ झालेली आहे. त्यामुळे अजित पवारांनी काल दिलेलं आश्वासन हे हवेत विरून गेलेलं आहे का, असा प्रश्न प्रवासी विचारतायत. गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे. ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं. अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय. महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे. तर ही दरवाढ केल्यामुळे सोलापुरातील प्रवाशांचं नक्की काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात. सरकारने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे. एसटी बसेसचे जे भाडे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी आहे सध्या सोलापूर बसस्थानकामधील एका एसटीमध्ये आलो. या ठिकाणी काही महिला प्रवासी आहेत, काही वृद्ध नागरिक आहेत, काही तरुण सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल? खरं तर 15% वाढ जी आहे ती एसटी भाड्यामध्ये करण्यात आलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय बोलायचं, आता काय लाडकी बहीण योजना केलेत ना, आमचं घेऊन आम्हालाच दिलेत आणि तिकीट केलेत अर्ध तिकीट. मग काय फायदा? अर्ध तिकीट फायद्यात काय त्याचं? आमचे पैसे घेऊन आम्हालाच द्यायचं म्हणजे. सध्या महागाई खूप आहे आणि महागाईमध्ये एस टी भाडेवाढ करणं हे काही परवडत नाही सामान्य लोकांना, सामान्य ग्राहकांना. तरी हे अचानक वाढवल्यामुळं बऱ्याचशा लोकांचं म्हणजे त्रास आहे एकदम आहे. म्हणून सर्व महिला लोक प्रवास करतात, पण आता अचानकच 15% वाढ केल्यानंतर मग सर्व नागरिक, महिला असो कोणी असो, नाराजच असणार ना. कॅमेरामन संतोष शेखसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. तर एसटीची भाडेवाढ झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया आपण प्रवाशांच्या ऐकलेल्या आहेत. एकीकडे ही एसटीची भाडेवाढ तर झालेली आहे आणि दुसरीकडे आता मुंबईकरांचा प्रवासही महागलेला आहे, कारण मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागतोय. परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढ केलेली आहे. भाडेवाढ झाल्यामुळे आता ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरनं 26 रुपये झालंय, तर टॅक्सीचं किमान भाडं 28 रुपयांवरनं 31 रुपये झालेले आणि 1 फेब्रुवारीपासून ही दरवाढ आता लागू होणार आहे. रिक्षाचं भाडं आणि टॅक्सीचं भाडं 3 रुपयांनी वाढलेलं आहे, त्यामुळे 23 वरनं 28 आणि 28 वरनं 31 असं रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं वाढवण्यात आलेलं आहे. तर टॅक्सीचं भाडं आत्ताचं आहे 28 रुपये, त्यामध्ये आता 3 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून 31 रुपये इतकं भाडं असेल, तर रिक्षाचं आत्ताचं भाडं 23 रुपये आहे. 1 फेब्रुवारीपासून हेच रिक्षाचं भाडं 26 रुपये इतकं असणार आहे.
तर एसटीचा प्रवास महागलेला आहे, मुंबईकरांचा प्रवास महागलेला आहे आणि आता महामार्गावरील प्रवास सुद्धा महागणार आहे। 1 एप्रिलपासून महामार्गांचा प्रवास देखील महागणार असून 5 ते 10 रुपयांनी टोल वाढणार असल्याची माहिती मिळते। वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे आणि त्याचमुळे टोल आणि टॅक्सी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर राष्ट्रीय महामार्गावर एकेरी वाहतुकीसाठी सध्या किती टोल आहे ते आपण पाहूयात। तर कारसाठी सध्या 75 रुपये इतका टोल आहे, टेम्पोसाठी 115 रुपये टोल, ट्रकसाठी 245 रुपये, अवजड वाहनांसाठी 395 रुपये। यानंतर बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण आपण अनेक जण बघतो जे हेडफोन्स लावून इयरफोन लावून प्रवास करतात। तुम्हाला पण जर इयरफोन घालून प्रवास करण्याची सवय असेल तर आताच सावध व्हा, कारण पालघरमध्ये इयरफोन एका तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे। इयरफोनमुळे आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत वैष्णवी रावल या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलेली आहे। या ठिकाणी पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्यानं रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत। मात्र या तरुणीने रेल्वे रूळ ओलांडत असताना कानामध्ये इयरफोन लावला आणि तिला ट्रेनचा हॉर्न ऐकायलाच आला नाही आणि या धडकेमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे। तर वैष्णवी रावल असे या तरुणीचं नाव आहे। इयरफोन घालून वैष्णवी रावल रूळ ओलांडत होती। कानात इयरफोन असल्याने रेल्वेचा आवाज तिला आला नाही आणि गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसची तिला धडक बसली। एक्सप्रेसच्या धडकेत माकणे इथं राहणाऱ्या वैष्णवीचा मृत्यू झालाय। यानंतर आता बातमी आहे मनोरंजन विश्वातली। अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला आता मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलेला आहे। या सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप आहे। राज्याभिषेक सोहळ्यामध्ये संभाजीराजे नाचताना दाखवलेत आणि यावर आता मराठा क्रांती मोर्चानं आक्षेप घेतलाय। हे सीन सिनेमातून काढून टाकण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाची आहे। डान्सच्या नादामध्ये आता छावा वादात सापडलेला आहे। या सिनेमामधून हा सीन हटवण्याची मागणी आता मराठा क्रांती मोर्चाकडनं करण्यात आलेली आहे। मला हा जो क्लिप आहे ही क्लिप मला ती दाखवली होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या, बघायला द्या। इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो, जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर, संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला आहे हा पूर्ण जगाभरात पोहोचू शकतो। पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो। अमरावतीमध्ये मंगळुरू चव्हाण इथं आदिवासी आश्रमशाळेमध्ये 2 दिवसीय राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे। पहिल्याच दिवशी या आदिवासी फासेपारधी विद्यार्थ्यांना कविता, कथाकथन, भाषणे सादर करून आपली छाप सोडली आहे। बालकांच्या मनामध्ये साहित्याविषयी रुची निर्माण व्हावी यासाठी बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळामध्ये उंदराच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत। सांगोला तालुक्यातील कमलापूर इथं हा प्रकार घडलेला आहे। ग्रामस्थांमुळे हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना पोषण आहाराचं गोडाऊन सील केलेलं आहे।